मत्कुंभाचा डवल देला न फोडिताची फळाला सुर सोडून गती पावला मध्येची डाव खोडला गाभड रे त्या म्हणती गाभड त्या म्हणती काय खेळ असते ना साहेब असे खेळ खेळणाऱ्याला हाडाचे आजार होत नव्हते इथं बसलेल्या मावल्यांना कधी कधी पिठल्या पुरतं घरी दळी जा रोज नवऱ्याला दळायला लावायला कधी कधी तुम्ही दळी जा पिठाची डबी नवरीचे पिठल्या पुरतं जर जात्यावर दळलं तर बसताना आग गगन उठताना आग गग म्हणायचंच काम नाही 9 ठिकाणचं कॅल्शियम मोकळं होते मनगटातलं तोंडातलं कोपरातलं आणि मानातलं पिठल्या पुरतच दळायचं कठाण तेवढंच दळायचं भाज्या पुरतं पिठल्या पुरतं शरीराला वर्जस असावं काय जात्यावर गाणी होते पहिले काय गाणे म्हणायचे जुनं लयच गोड होतो काही गोड होतो जुनं काही गोड होतो अहो आताच्या पांचट भजन तयार केले पांचटपणा पण लाजायला ते म्हणला मी इतका पांचट नाही हो इतकं पांचट भजन म्हणतोय पांचटपणाला पत्र पाठवलं कोर्टात की मला याच्यानंतर मौनाव द्यायचं नाही राधा रंगानं दिसते छान तिच्या येणीला गोंडे दोन आणि राधेला गोंडे लावायची काय गरज तप्या बायकोचे दागिने बँकेत ठेवले राधाला गोंडे लावते तिची जगदारी सोडून आणणं सोडलाय त्याच्याला राधेला गोंडे वाया गेले का बाय तिकडच घसरून मेले वाहून नाही जातीस का पुरात असं काही म्हणित गाथ्यातलं म्हणणं नका माझ्या माहिती तुमच्या चपला सगळं पाया पडतो असं काही म्हणे जाऊ नका माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचं काव्य माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची अभंगवाणी ती म्हणा माझ्या शिवजींचे अभंग आहेत फार सर्व संतांनी केलेली अभंग आहे ती अभंग म्हणा सर्व संतांनी केलेली जगदंबेची अभंग ती म्हणा काही म्हणता याला जीभ याला आणि शिमग्याच्या तेलाला काय त्याला काय असतात नाही म्हणायचं असं काय परमार्थ होता जुना अहो मी कर्मकांड करीत होतो त्यावेळेला जुन्या बायका नाव घ्यायच्या काय नाव असायचं सुनसुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत गुलाल भांगात येलदोडे मुठीत रावसाहेब बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत काय नाव होते तिकडे बस स्टँड का झोपलेला असं ना तरी पण कशी जाऊ पान सुपारी वाटीत बकिटात बकीट इस्टीलचं बकीट मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट वजनदार मावले होते हो वजनदार मावले हा नाव घ्यायची सोन्याची सायकल चांदीची तारा भाऊसाहेब आले फिरून तर ही पिशिंग घालते वारा याला वारा ही पिशिंग घालते आणि हे म्हशी सोळा सांभाळायला पण बाई हाऊसदार नाव घेणार म्हणजे घेणार हाऊस होते खरंच नाव एका बाईने नाव घेतलं औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त मी बसते पूजेला तर ते देते तीर्थ ते बिन पाण्याची पित याच्या तीर्थानं उंबर जायचा ना हा तू तर काय उभी चालायचीस त्याचं तीर्थ आणि मी बसते पूजेला तर ते देते तीर्थ काही नको आता करीत नाही मी सत्यनारायण ते करीत होत असेच बावने लोक नाही पुढे यायच्या बरोबर मी बावना वाचू रोज म्हणलं आपल्या इकडे जरा सांगतो अवघड काम काय धोरणात इतकं माणसं काय धोरण सुटलेली त्याची काय जुना काळ होता आनंद होता जुन्या काळात फार आनंद होता खेळ खेळत असताना चेंडूपरीचा डाव मांडला मुद्दाम जगाच्या मालकाने पाण्यात चेंडू टाकला आणि चेंडू आणण्याच्या निमित्ताने आतमध्ये गेले बुडाले यमुना डोई बुडाला गे कृष्ण डोई बुडाला यमुनेच्या डोहात बुडाला
अख्ख्या गोकुळात आवाज वृद्ध सर्व यमुनेच्या तीरावर आले. सगळ्यांनी विचार केला या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प राहतो, याने कृष्णाला खाल्ला. मध्ये गेल्याबरोबर कालियाच्या पत्नी होत्या. हृदयाशी धरलं, कोणाचा आहेस तू? यशोदेचा पुत्र आहे. कशा करता आलास? माझा चेंडू आलाय. आणि चेंडू नेमका कालिया झोपला तिथे गेला. बरं मला सांगा, चेंडू बुडत असतो का तरंगत असतो? आणि मग बुडाला कसा? यानं फेकून दिलेला कसा तरंग? बोरेश्वरानं फेकून दिलेले तरंगणारच नाही, ते बुडणारच. मग त्यानं फेकल्यावर तरंगायचं असेल तर निष्ठेनं त्याच्या पिंडीवर डोकं ठेवावं लागेल. देवाला हातातून सोडा तिथे पातळातच गेला. मग चेंडू होता तरी कालियाच्या जवळ. त्या म्हणल्या, मा तू आता जाय, एखादीशी चेंडू आम्ही वरून यमुनेच्या तीरावर आणून टाकू, घेऊन जाय. आमच्या मालकाला त्यासारखी लेकरं लय आवडतीत खाला. ते म्हणला, लेकरं खाणाऱ्याची तर सोय पाहिजे. ते रगीलच होत ते, त्याच्या इतकं रगील कोणी? रावणाला जर 2:18 त्यानं आपटून हाणलं एक नंबरच्या गुंडाला, तर आपली गुंडागिरी काय? वायर चोर, ताटळ चोर, पायप चोर, भांगार चोर, कोणाचा कापूस चोर, कोणाच्या तुरीच्या पेंड्यात चोर, 2-4 कडव्याच्याच पेंड्या चोर, कोणाचं शेटरच उघड पार घालून, त्या चोर आहे आपल्या. रावणासारख्या गुंडाला आपटून हाणले. आपल्या आता मधात घुसघुसू हानी न ते, हे तर कोणाच्या बाप? मुद्दाम जोरात बोलला ते जागा. कोण रे? काय दिसत रे? बायकाला म्हणला, आणा त्याला इकडे. नका हो नका, हे मला नका म्हणतात का? रगील होत ते, रगील होत. काय काय नाही ताव आणते घरी, इतकं ताव आणणार घरी. त्या बी ठराविक दिवस ऐकून घेतात. लय झाल्यावर त्या बी चांगल्या लिबर टाचा नाही. गौरव वाट पाहते आहे का अशा बायलाची? अरे काय काय पहिलं एक जण बाजाराला गेलो, 2 डझन केळी घेतल्या. केळी घेतल्यानंतर दुकानदाराला म्हणला, आता वजन होईन गडी म्हणे पिशी, 2 डझन केळी येतात, याच्यातलं वजन अर्ध कमी करतो, सालटे सोलून तुला हिंमत गावा मला. ते केळीचे सालटे सोडले, ते तिथं ठेवून घेतले, गावी टाकून घेतले. साखर 2-4 किलो पिशीत होती. आले घरी, सोमवारचा दिवस होता श्रावणातला, आणि टेबलावर पिशी टेकली. बायकोला म्हणलं, बघेत माय काय हो? असं चांगलं बोलल्यावर तिच्या लक्षात आलं, धोरणात आले वाटते. धोरणात नव्हतं म्हणजे चढी नव्हती. काय हो तुला सोमवार आहे ना, 2-3 केळी खाय. टेबल तर गेली ती म्हणजे माय केळी तर नाही, पण कातडे पण नाही. तू का शेळीस का कातडे खाला? केळ सोलून आणले होते. ती म्हणली, बायला मला नाही त्याला, मला कशी म्हणी मान तिथं काय समज मला पाहिलं म्हणायचं. तुम्ही माझ्याकडे पाहिले त्याला म्हणली, बाईला अरे घरी आल्यावर सालटे खात नसते रे, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक सालटे आणीत असते रे. बाईला तुला कसं कळलं रे? बाईला काय 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 बैला अशी टकटक दिसायची. पण आता कीर्तनात हे उभंच केलं असतं. इतक्या खुश झाल्या लक्ष्म्या, ते म्हणले आमच्यावरचा नांगर आता यायच्या. खुश झाले. संसारातल्या सगळ्याच लोकांना चांगलं वाटणं गरजेचं आहे. कालिया रागावला आणि धरत जात होता. धरू जाता सापडते घामा घुमा, पाण्यात घाम आलाय कालियाला. पाण्यात शेवटचा पुरावा एवढा बाबा. आता उंडे टाकले, माप कमी देत नाही, ताण कधीच नाही. चुकून करायचं नाही, चुकून नाही. माझ्या संग राहणारे मला म्हणते, तुम्ही लय बोलतात. मला टोचणे आणते गाडीत बसणे. बरं ठीक आहे, मी 4-2 मिनिटं 10-5 मिनिटं कीर्तन शिल्लक करतो, पण हे माझ्या मनावर थोडंच चलत आहे. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर घरी गेल्यावर त्यानं घसा दाबला, लगेच मोबाईल येतोय. आदरणीय हरिभक्ती परायण बाळू महाराज गिरगावकर अनंतात विलीन. लगेच
खाली एक टाकते गेले दिगंबर. हे तर कोणाला टाकावं मेल नाही, पेलेलं मेलं तरी बी गेले दिगंबर ज्ञान हाणायला पाहिजे. अरे अभंग कोणासाठी नालाय का सुमल्या पानचटा अपमान करतो देवाच्या अभंगाचा, भंगिऱ्यासाठी टाकतो ते वाक्य. मला सांगा साळुंकी मंजुळ बोलत शिवानी बोलविता धनी. कोणात ताकद आहे महाराज? तुमचा हात चालायची कोणात हातात ताकद आहे? त्याच्या त्यानं कृपा काढली तुम्हाला पकड वाजता येत नाही. त्यानं कृपा काढून घेतली बाळाला बोलता येत नाही. बोलविता धनी त्याच्या नावा करता 10-5 मिनिटं बोललं तर काय होतंय? चला शेपटी धरली कर 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 फिरवलं तळेल शिवडी हल्ली डॉक्टर आणि नाचू लागले नाही. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. 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 बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. भगवान नाचू लागले. भगवान शिवजी आले. शिवजी पाहू लागले कृष्ण परमात्मा काय नाचायले. कालियाच्या तोंडातून रक्त आलं साहेब, रक्त आलं बाहेर. कालियाच्या पत्नीने विचारलं मालक तोंडातून रक्त येते पडन त्याच्या पाय. कालिया म्हणला याच्या पाय आणि मी पडणार. बायका म्हणल्या कसं कळत नाही तुम्हाला? तो देव हे देव कस काय पाय पडन? नाही पड रगील कालिया. काय काय कालिया रगील बापा. कालियाच्या बायका म्हणल्या आमच्या मालकाला कळत नाही देवा, आमचं कुंकू शाबित राहावं याच्याकरता याला वाचवा. बायको म्हणलं काय विनंती करता तरी त्याला? भगवान म्हणले पा कसं रगीले पा किती मूर्ख आहे. मूर्ख म्हणल्यावर काले देवाला म्हणलं मला मूर्ख म्हणलाच कस काय? मला मूर्ख का म्हणला? अरे तुला देवाला रगील असतात काय काय माणसं. भगवान म्हणले तू मूर्ख नाही कस काय? मी मूर्ख कस काय म्हणले? मग तो विष काप्य म्हणून टाकलं. हा ऐक म्हणजे ऐक ऐक ऐक. कालिया म्हणला देवा आता गाव जाऊ बोलतो मला सांगा सर्पाला जन्म कोणी दिला? भगवान म्हणजे मी केला. मग सर्पाला दात कोण दिले? भगवान म्हणजे मी दिले. दातामध्ये विष कोण दिलं? म्हणजे मी दिलं. मग देवा सर्पाला जन्म तोच दिलास, सर्पाला दात तोच दिलेस, सर्पाला विषाचा दात तोच दिलास, सर्पाला विषाची पोकळी तोच दिलीस आणि मग तरी आम्हाला मूर्ख कस काय म्हणतो? तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. राहू दे हरे स्वामी जय जगदीश हरे. म्हातारीला वात आलाय पायाला तुम्ही का मुकली एका भुक्यात शेजारचं मरण कोणी. म्हातारी म्हातारी पा कशी हसली. इंदिरा गांधीची चुकीची ती म्हातारी हा कशी फिरली म्हातारी. जाताना गाडीत बसून मी तो आमच्या तिकडे म्हातारी
वेळ बऱ्यापैकी झालेला आहे. सगळ्यांनी फक्त अर्धाच मिनिट हातवरी करा. तुम्हाला एक विनंती करतो, फक्त अर्धा मिनिट हातवरी करा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर नमः शिवाय. सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. आदरणीय काका सुद्धा आलेले, नाना सुद्धा आलेले, नानांना सुद्धा प्रणाम. ज्येष्ठ श्रेष्ठ या प्रांतातली सर्व माझ्या बोरेश्वराची भक्तगण मंडळी, मायमावल्या बालवृद्ध, तुम्हा सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. माझ्या बोरेश्वराची कृपा गोड हो, मेघराजाची कृपा या वर्षी जून मध्ये गोड हो, आणि प्रांतातला परिसरातला शेतकरी राजा सुखी हो, पिढा पिढा जावो बळीचे राज्य हो, असं मालकांचं वाक्य होतं.